नमस्कार. पुन्हा एकदा आपलं माहितीगार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण जी काही सिरीज सुरू केली आहे की आपण रोज एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो नवीन स्कीमसोबत. तर आपण जे काही या व्हिडिओमध्ये बघत आहोत की आत्तापर्यंतच्या सिरीजमध्ये आपण जे काही मॅक्झिमम अटेनमेंट्स ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या स्कीम आपण बघत आहोत. तर आपण आज पण एक नवीन स्कीम घेऊन आलो आहे. याआधी ज्या काही सगळ्या स्कीम आपण बघितल्या तर त्या स्कीम ज्या होत्या त्या पूर्ण PMCच्या एरियामध्ये होत्या. ही जी स्कीम आहे ती PCMCच्या एरियामधली आहे. तर याआधी ज्या काही आपण स्कीम बघितल्या त्यामध्ये आपण बघितलं की जैन लाईट स्कीम कोड 919 जो काही खराडीतला 32 टेनमेंट्स होते 1 BHKचे. त्यानंतर 884 ANP नोवा बालेवाडी 100 टेनमेंट्स 2 BHK. 887 स्टेला हडपसर जिथे 59 2 BHK होते. आणि 869 नियातीरा सेकंड फेज धानोरी 119 अटेनमेंट्स आहेत 1 BHK आहेत ते. आणि जे काही 4 प्रोजेक्ट आहे त्यासाठी आपण एकच व्हिडिओ बनवला होता 845 846 871 872 जे की चारही लोकेशन एकाच ठिकाणी आहेत. फक्त यांच्या विंग चेंज आहेत आणि पोझिशन डेटमध्ये आणि जे काही टेनमेंट्स आहे त्यामध्ये चेंज आहे. हे जे C आणि D विंग्स ज्या आहेत त्या ऑलरेडी मागच्या वर्षीच्या लॉटरीमध्ये अवेलेबल झाल्या होत्या. जे काही राहिलेले फ्लॅट्स आहेत ते नव्याने या वर्षीच्या स्कीममध्ये अवेलेबल झालेले आहेत. आणि ही जी काही EWS विंग A आणि B आहे ती सेमच लोकेशनला आहे, फक्त त्यामध्ये पूर्ण बिल्डिंग जी काय आहे ते लॉटरीमध्ये अवेलेबल झालेली आहेत. तर आत्तापर्यंत आपण जे बघितले आहेत स्कीम ह्या सगळ्या स्कीम आहेत त्याच्यात ज्या हायलाइटेड आहेत त्या 2 BHKसाठीच्या स्कीम आहेत आणि बाकी ज्या इतर स्कीम आहेत त्या 1 BHKसाठी आहेत. टोटल आपण 734 जे काही फ्लॅट्स आहेत जवळपास 4,000 अराउंड 4,000 जे काही फ्लॅट्स म्हाडाने लॉटरीसाठी अवेलेबल केले आहेत त्यातले आपण 734 फ्लॅट ज्या टोटल स्कीममधून आहेत त्या स्कीम आपण बघितल्या आहेत. चला तर मग आपण पुढचं जे काही स्कीम आहे ती बघूया जी PCMC एरियामध्ये आहे. तर आत्तापर्यंत जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. यासारख्या जे काही नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच त्वरित अवेलेबल होईल. तर जे कोणी तुमचे मित्रपरिवार असतील किंवा फॅमिली मेंबर असतील ते जर म्हाडा लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील तर नक्कीच आपण त्यांच्यापर्यंत या व्हिडिओ पोहोचू जेणेकरून त्यांना ॲप्लिकेशन करणं सुलभ होईल. थँक्यू. तर आपण जो काही स्कीम घेतली आहे तर आपलं जे काही सिरीजचं मोठं आहे की आपण सगळ्याच स्कीम आपण सिरीजमध्ये घेतलेल्या नाही आहेत. तर आपण अशा स्कीम बघतो जिथं मॅक्झिमम जागा अवेलेबल आहेत आणि मॅक्झिमम जे काही आरक्षण गट आहे त्यांच्यासाठी जागा अवेलेबल असतील अशा स्कीम आपण बघतो. तर आजची स्कीम तशीच आहे जी की रिओ टावर चरोलीची स्कीम कोड 835B जो की 1 BHKचे फ्लॅट्स आहेत. ही जी स्कीम आहे आपण बघत आहोत. तर आपण रिझर्वेशन जे काय आहे त्या लोकेशनला ते आपण बघूया. तर जर बघितलं तर याचा जो अनुक्रमांक आहे 63 आणि योजनेचा जो क्रमांक आहे 835A आणि B. आता या ठिकाणी जर बघितलं तर रिओ टावर जो काय आहे 2 स्कीम अवेलेबल आहेत. तर 1 RKसाठी काही फ्लॅट्स आहेत आणि 1 BHKसाठी काही फ्लॅट्स आहेत. ओके. तर जी काय A जी काय आहे स्कीम ती 1 RKसाठी आहे आणि 835B जी आपण जी आता 835B बघतो ती 1 BHKसाठी आहे. ओके. तर यामध्ये जर आपण बघितलं तर प्राईस रेंज यांची 15 लाखापासून स्टार्ट होते तर 20 लाखपर्यंत 20,47,000पर्यंत यांची प्राईस रेंज आहे. त्यांचं बांधकाम क्षेत्रफळ 46 स्क्वेअर मीटर ते 61 स्क्वेअर मीटरपर्यंत आहे. ओके. जे काही आपण ही किंमत बघतोय ती अंदाजित रक्कम आहे. ओके. ह्या दोन्ही ज्या काय आहेत त्या अंदाजित रक्कम आहेत. त्यानंतर हे त्याचं बांधकाम क्षेत्रफळ आहे हे चढाई क्षेत्रफळ आहे 31.59 म्हणजे हे जे दिसते हे 1 RKचं जे काय आहे त्या डिटेल्स असतील आणि जे काही आपण चढाई क्षेत्रफळ बघतोय 44.50 ते ह्या स्कीमसाठीचं आहे 1 BHKच्या. आपण बघितलं तर या ठिकाणी 41 ते 44ची रेंज आपल्याला 1 BHKसाठी दिसते. तर जो की या ठिकाणी आपण बघतोय 44.50 हे जे काय आहे आणि 20,47,200 ही 1 BHKची प्राईज आहे. तर एकूण सदनिका आहे 167 अवेलेबल टोटल. तर प्रत्येक जे काही रिझर्वेशन कॅटेगरी आहे त्या सर्वांसाठी या ठिकाणी सदनिका अवेलेबल आहे. जनरल पब्लिकसाठी सुद्धा 64 जागा अवेलेबल आहेत. तर नक्कीच या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला पाहिजे कारण जर आपण या स्कीमचा अभ्यास केला तर आपल्याला जर स्कीम योग्य वाटली तर मॅक्झिमम जागा अवेलेबल आहेत तर आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो. ओके. त्यानंतर जे काही आपण बघतोय की या स्कीमचं जे काही
लोकेशन आहे. आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्याचे जे काही बेसिक डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. मारेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे, त्याचा नंबर पण या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर फ्लोअर प्लॅन पण अवेलेबल आहे आणि लोकेशनचा जो काही प्लॅन आहे तो सुद्धा अवेलेबल आहे. तर आपण बघूया की याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे. व्ह्यू लार्ज मॅपवर आपण याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे ते बघूया की हा जो आहे चरोलीचा जो काही प्रोजेक्ट आहे तो जर आपण बघितलं तर हे त्याचं पिन पॉईंट लोकेशन आहे. हेच त्याचं एक्झॅक्ट बिल्डिंग लोकेशन पण आहे. ओके, बाजूलाच मॉन्ट्रियल प्राईड वर्ल्ड सिटी आहे आणि त्याच्या बाजूलाच ही एक म्हाडाची बिल्डिंग आहे. आता आपण जसं बघतोय की बऱ्याचदा जर मोठ्या टाउनशिपच्या बाजूला जर बिल्डरच्या प्रायव्हेट जे काही स्कीम आहेत त्याच बिल्डरने जर म्हाडासाठी स्कीम डेव्हलप केली असेल तर मोस्टली त्याच्यासाठी तो कॉमन ॲक्सेस ठेवत नाही, तो वेगळा ॲक्सेस देतो. तर या ठिकाणी सुद्धा या बिल्डिंगसाठी सेपरेट मॅप्स व्ह्यूवर तरी इमेजवर तरी वेगळा ॲक्सेस दिसतोय. ओके, तर हे आहे पूर्ण ह्या जी काही स्कीम आहे. स्कीम म्हणजे त्या जे बिल्डरचे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे त्याचे हे लोकेशन आहे. तर या बाजूला जे आहे या बाजूला ती म्हाडाची बिल्डिंग आहे. ओके, हा जर एरिया आपण बघितला तर हा DY पाटील युनिव्हर्सिटी रोड आहे मोठा आणि ह्या एरियामध्ये जर बघितलं तर आपण हे DY पाटील युनिव्हर्सिटी आहे. ओके, तर याच्या नियरबाय मेजर लोकेशन्स जर बघायला गेलं तर हे आहे आपल्या म्हाडाची जी बिल्डिंग आहे तिचं लोकेशन. ओके, समोरूनच DY पाटील युनिव्हर्सिटी रोड गेलेला आहे जो की चरोलीला जातो. ओके, चरोली रोडला कनेक्ट होतो या ठिकाणी. आणि या बाजूला जर बघितलं चरोली रोड म्हणून हा इनर रिंग रोड आहे असं वाटतं, कारण मोठा रोड जो आहे हा इनर रिंग रोड असेल. हाच चरोलीचा जो काही रोड आहे तो या ठिकाणाहून असा वडमुखवाडी रोडला क्रॉस करून इथपर्यंत अजून इनकम्प्लीट दिसते बऱ्यापैकी मध्ये. तर हा जो काही आहे हा इनर रिंग रोड असायला पाहिजे. ओके, तर मेजर म्हणजे इथं की जी काही DY पाटील युनिव्हर्सिटी आहे ती या ठिकाणी आहे. त्याच्याच बाजूला DY पाटील इंटरनॅशनल स्कूलसुद्धा आहे आणि जी काही मोठी टाउनशिप आहे चरोलीतली किंवा या जो काही एरिया आहे याच्यातली प्राईड वर्ल्ड सिटी ती याच आपले म्हाडा प्रोजेक्टसुद्धा त्याच प्राईड वर्ल्ड सिटीचा एक पार्ट आहे. ओके, आणि नियर बाय मेजर लोकेशन म्हटलं तर जे की पुणे एअरपोर्ट आहे. ओके, बाकीचे जर कनेक्टिव्हिटी बघितलं तर या बाजूला आपल्याला आळंदीचं लोकेशन दिसेल आणि या बाजूला तिकीचा जो काही रोड आहे वडमुखवाडी आणि चरोली रोड जो वडमुखवाडीला जातोय तो वाला जो की आळंदीला जाणाऱ्या रोडला कनेक्ट होतोय. तर लोकेशन आहे या ठिकाणी रेसिडेन्शियलचाच जास्त एरिया दिसतो की मोठ्या प्रमाणात हा एरिया डेव्हलप होत चालला की रेसिडेन्शियल सोसायट्या किंवा बिल्डिंग्स किंवा टाउनशिप वाढत आहेत या एरियामध्ये. ओके, हे सगळं लोकेशनबाबत तर आपण बघणार आहोत की जे काही महारेरावर याचे डिटेल्स काय आहेत किंवा ह्याचं कम्प्लिशन कधी आहे किंवा ह्याच्यावर काही लिटिगेशन किंवा काही केसेस ऑनगोईंग आहेत का, ह्याचा जो काही बिल्डिंग लेआउट आहे बिल्डिंग प्लॅन आहे तो कसा आहे तो आपण या महारेराच्या डिटेल्समध्ये बघूया. तर याचं जे काही ओरिजिनल कम्प्लिशन जे काही डेट आहे सध्या अवेलेबल तर ती 31/12/2028 म्हणजे 3 वर्ष आहेत. डिसेंबर 2028 म्हटलं तर 3 वर्षानंतर हा प्रोजेक्ट कम्प्लिशनचं महारेरावर तरी अपडेट्स आहेत की रजिस्टर जो झालेला आहे तो 2/4/2024ला. ओके, तर आपण ह्यातलं एक पार्ट आपला जो बाकी होता आपण जर बघितलं तर इथं स्ट्रीट व्ह्यू जर आपण बघितला ह्या बाजूला जे काही आहे ह्या बाजूला ती बिल्डिंग कन्स्ट्रक्शन होत आहे. आत्ता सध्या या ठिकाणावरून दिसत नाही आहे पण या जे काही एरिया आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे. जो काही रिओ टावर आहे प्राईड वर्ल्ड सिटीमधला तर त्याचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी चालू आहे. ओके, तर कंटिन्यू करूया की आपण रेराच्या डिटेल्स बघत होतो की 31/12/2028ला याचं पोझिशन आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर याचे जे काही बाकी डिटेल्स आपण जर बघायला गेलं तर लिटिगेशनच्या डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं की हायकोर्ट ऑफ मुंबईचं एक केस आहे आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन पिंपरी याची केस आहे. म्हणजे लिटिगेशन दिसत आहे पण याच्यातलं जे काही हे वाला लिटिगेशन आपण बघितलं जे की केस नंबर 225/2009ला केस स्टार्ट झाली असेल तर ते सध्या स्टेटस क्लोज आहे म्हणजे हे लिटिगेशन क्लोज आहे. जर आपण हे फक्त फायनल पेंडिंग फॉर फायनल आर्ग्युमेंटसाठी पेंडिंग आहे. ओके, आणि जे काही स्टेटस जर आपण बघितलं त्याचं क्लोज आहे. पण प्रेझेंट स्टेटस क्लोज आहे, फायनल पेंडिंग फॉर फायनल आर्ग्युमेंटसाठी आहे. त्याच्यानंतर हे जे काय आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन पिंपरीचं जे काही केस आहे 20 नंबर 2009ला ही सुद्धा त्याच वर्षी जी काही केस आहे तर तीचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा क्लोज नाही आहे पण ॲट डिसमिसल डेज म्हणजे शेवटच्या टप्प्यात शक्यतो असेल तर
रिसेंटली तरी कोणतंच म्हणजे 2009 म्हणजे खूप जुने ज्या काही पेंडिंग केसेस आहेत सध्या तरी कोणत्या रिसेंटली त्यावर लिटिगेशन नाही आहेत. ओके, तर इन डिटेल माहितीसाठी आपण जे काय लिगल कन्सल्ट करू शकता की यांचं स्टेटस सध्याचं काय आहे. महारेरावर तरी केस स्टेटस एक क्लोज आहे आणि एक डिसमिसल स्टेजला आहे. ओके, यानंतर आपण बघूया बिल्डिंग डिटेल्स. बिल्डिंग डिटेल्समध्ये बघितलं तर जी काही बिल्डिंग आहे ती बिल्डिंग जे आहे आणि टोटल जे काही आहेत टोटल 28 सँक्शन फ्लोअर आहेत. त्यामध्ये जे काही हॅबिटेबल फ्लोअर आहेत ते 23 आहेत आणि टोटल 273 युनिट्स आहेत. ओके, आणि जे काही समरी ऑफ अपार्टमेंट युनिट्स जर बघितलं आपण 273 युनिट्स आहेत. आणि बाकीच्या डिटेल्स ज्या बुकिंग आणि बाकी पेंडिंग किती युनिट्स आहेत त्याबद्दल आहे, तर ते आपण जास्त डिटेलमध्ये नाही बोलणार आहे. पार्किंगचं जे काही स्टेटमेंट आहे ते पार्किंग डिटेल्स आपण बघूया. बिल्डिंग जी काय आहे त्याच्यासाठी 2 व्हीलरसाठी तर मेन्शन नाही आहे, बट 141 जे काय आहे टोटल नंबर ऑफ पार्किंग फॉर 4 व्हीलर्स जे काही आहेत ते क्लोज किंवा कवर्ड 42 आहेत. 42 टोटल पार्किंग अवेलेबल दिसतं इथे. ओके, त्याच्यानंतर आहे की लेआउट अप्रुव्हल. जो काही बिल्डिंगचा लेआउट आहे तो जर आपण बघितला, हे इलेव्हेशन मॅप आहे, आपण नाही बघणार आहे डिटेलमध्ये. आपण बघतो की जो काही म्हाडा जे विंगचा जो काय आहे मार्किंग प्लॅन तो आपण बघतो. तर ही जी काय आहे ही पूर्ण त्या बिल्डिंग्स आहेत ज्याच्यात आपण जर बघितलं ABCDEFGH आणि त्याच्यानंतर जो काही जेवाला जो काही टॉवर आहे तो म्हाडासाठीचा आहे. ओके, आणि त्याच्या डिटेल्स आपण बघूया. तर आपण बघितलं तर याच्या जो काही मेन रोड आहे, मेन रोडला आपण जर बघितलं तर या ठिकाणी एंट्रन्स आणि एक्झिट आहे. या ठिकाणी एक मोठं एंट्रन्स आणि एक्झिट आहे. म्हणजेच या ठिकाणी जी काही एंट्री आणि एक्झिट आहे ती जी काही आहे प्रायव्हेट बिल्डिंग आहे किंवा ज्या प्रायव्हेट बिल्डिंग्स आहेत तिथे एचपर्यंतच्या या सगळ्या बिल्डिंगसाठीचा जो काही ॲक्सेस या ठिकाणी आहे. आणि इकडे जर बघितलं तर 6 मीटरचा एक ड्रायवे केलेला आहे. त्या ठिकाणी पण एक एंट्रन्स आणि एक्झिट आहे. म्हणजे म्हाडाची जी काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगसाठी सेपरेट जो काही एंट्री एक्झिट आहे त्याला ह्या ज्या प्रायव्हेट बिल्डिंग्स आहेत त्यामधून ॲक्सेस नाही आहे. तर हा जो काही एरिया आहे हा म्हाडा बिल्डिंगचा आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर फ्लोअरमध्ये 3 बेसमेंट आहे, एक स्टील्ट फ्लोअर आहे प्लस 23 जे काही आहेत रेसिडेन्शियल फ्लोअर आहे. ओके, रॅम्प टू B1 म्हणजे या ठिकाणी जे काही 6 मीटर ड्रायवे दिसतो आपल्याला, तर हा 6 मीटरचा जो काही ड्रायवे आहे तो बेसमेंटला जातो. आपण बघितलं तर रॅम्प आहे या ठिकाणी, या रॅम्पमधून बेसमेंटला जातो. अंडरग्राऊंड ॲट B1 लेवल म्हणजे ह्या ठिकाणी खाली जो काही असेल बेसमेंट 1, 2, 3 त्या ठिकाणी हा जातो. या ठिकाणी ओपन स्पेस आहे. OWC किंवा STPचा जो काही एरिया या ठिकाणी मे बी हा जो काही पूर्ण एरिया दिसतो हा म्हाडासाठी असेल. ओके, मार्किंगचा जो एरिया प्लस ओपन स्पेस आणि कारण या ठिकाणी जे आपण बघतो की हा एरिया म्हाडासाठी आहे आणि बाकीचे जे काही टावर्स आहेत त्याच्यासाठी वेगळं ॲक्सेस आहे. या ठिकाणी एक अम्युनिटी स्पेस आहे. अम्युनिटी स्पेस मेन्शन केलं बट हे हँडओव्हर कुणाला झाले नाही, PMC किंवा PMRDA असं काही मेन्शन नाही आहे. तर माहीत नाही की याचे लोकेशनला किंवा या स्पेसमध्ये काय डेव्हलपमेंट होईल. ओके, तर यानंतर आपण बघूया की जो काही आपला बिल्डिंग प्लॅन आहे फर्स्ट अँड ऑल ऑड इव्हन फ्लोअर प्लॅन. रिफ्युजी एरियाचा प्लॅन नाही बघत आपण, पण हा वाला प्लॅन बघूया जो की कॉमन आहे. रिफ्युजी जो काही फ्लोअर प्लॅन असतो त्याच्यामध्ये फक्त रिफ्युजी एरिया ॲड झालेला असतो. ओके, आणि ह्याला थोडंसं करून घेऊया. पण पहिलं तर बघूया की ठिकाणी जर बघितलं आपण 1, 2, 3 बेसमेंट आहेत. त्याच्यानंतर ग्राउंड इथपर्यंत तरी फ्लॅट्स अवेलेबल नाही आहेत, म्हणजे रेसिडेन्शियल नाही आहे हे 4 फ्लोअर. त्याच्यानंतर जे काही 23 फ्लोअर आहे प्रत्येकी 12 जे काही आहेत फ्लॅट्स आहेत पर फ्लोअर. आणि जर 8 आणि आपण 13 फ्लोअर बघितला त्याच्यानंतर 18th फ्लोअर बघितला, या 3 फ्लोअरवर 11 आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी 3 फ्लोअरला रिफ्युजी एरिया आहे. ओके, टोटल 23 फ्लोअर प्लस ए ग्राउंड बेसमेंट 3 बेसमेंट 23, 24 आणि 25, 26, 27 टोटल जे काय आहे 27 फ्लोअरचा हा प्लॅन आहे. ओके, तर यामध्ये आपण बघतो की जो काही फ्लॅटचं स्ट्रक्चर कसं आहे, तर एंट्रन्स आहे या ठिकाणी. तर एंट्रन्सलाच किचन आहे, त्यानंतर हॉल आणि हॉलला अटॅच बाल्कनी आहे. जो की सगळ्यात जास्त आपल्याला बऱ्याचशा फ्लॅटमध्ये आपण बघितलं किंवा बऱ्याचशा स्कीममध्ये बघितलं की बाल्कनी अवेलेबल नसते, पण या फ्लॅटसाठी बाल्कनी हॉलला लिव्हिंग रूमला अटॅच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पॅसेज आहे मोठासा, एक बाथरूम आणि वॉशरूम जे की सेपरेट दिलेला आहे आणि बेडरूम आहे या बाजूला. ओके, आपण जर बघितलं तर सेम जो काही आहे स्ट्रक्चर बाकी सगळ्या जे काही फ्लॅट्स आहेत त्यांचं सेम स्ट्रक्चर आहे. आणि 2 लिफ्ट आहेत या ठिकाणी,
च्या बाजूला 2 लिफ्ट म्हणजे जवळपास 4 लिफ्ट आहे या ठिकाणी. या ठिकाणी गार्बेज डक्ट आहे, फायर डक्ट आहे. ओके. आणि जवळपास 1.8 चा जो काही आहे मीटरचं वाईड पॅसेज आहे. या ठिकाणी या बाजूला एक स्टेअरकेस आहे, या बाजूला एक स्टेअरकेस आहे. ओके. बेसमेंटचे प्लॅन जर बघितलं तर पार्किंग प्लॅन आहे या ठिकाणी बेसमेंटचे. आणि जो काही ग्राउंड फ्लोअरचा आपण स्ट्रीट किंवा ग्राउंड फ्लोअर म्हणतोय तर त्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला सोसायटी ऑफिस आहे, मीटर रूम आहेत 2. त्यानंतर लिफ्ट आपण बघितलं की ही मेन एंट्रन्स लॉबी आहे, जी की मोठीशी एंट्रन्स लॉबी दिसते ग्राउंड फ्लोअरला. ओके. लेटर बॉक्स आहेत 2, मीटर रूम आहेत. हे बघितलं तर स्टेअरकेस 2 आहेत, सोसायटी ऑफिस. चांगला प्लॅन आहे. ग्राउंड फ्लोअरला जे काय आहे तिथे पण पार्किंग अवेलेबल आहे आणि बाकीचे जे काही 3 बेसमेंट आहे त्या ठिकाणी पार्किंग अवेलेबल आहे. आणि बाकी फ्लॅट जर आपण बघितलं तर सगळ्या फ्लॅट्सला बाल्कनी अवेलेबल आहे. ओके. तर हे झालं जो काय आहे आपला टिपिकल फ्लोअर प्लॅन. नंतर आपण बघूया की जे काही आपण नेहमीच बघतो की नियरबायच्या फ्लॅटसोबत किंवा नियरबायच्या स्कीमसोबत किंवा नियरबायच्या जे काही प्रोजेक्ट आहेत, जे की प्रायव्हेट प्रोजेक्ट असतील त्यांच्यासोबत आपण कंपॅरिझन करतो. आता या फ्लॅटची जी काही प्राईस आहे ती म्हाडाने 19,18,400 ते 20,47,200 ह्या रेंजमध्ये ह्या फ्लॅटची प्राईस आहे. पण आता त्याच्याच बाजूला जो काही प्राईड मॉन्ट्रेलवाला प्रोजेक्ट आहे तो आपण बघतोय तर त्याची जवळपास 786 जे काही कार्पेट एरिया आहे त्याची प्राईस 1.5 CR मध्ये दिलेली आहे या ठिकाणी आपण जे 99 एकर्सवर बघतोय. आणि जर आपली 20 लाख आणि याचं कंपॅरिझन केलं तर आपला जो काही एरिया आहे 44.5 तर जवळपास तो 579 जो काही स्क्वेअर फूट म्हटलं तर चालेल की 579 स्क्वेअर फूट हा एरिया आहे. जवळपास 20 लाख आपण कंपॅरिझन केलं तर यामध्ये 1.5 जी काही प्राईस आहे तर त्यात चार्जेस ॲड होतील. म्हणजे त्या कंपॅरिझनने चांगला आहे. फक्त याचं एकच आहे की 2 लिटिगेशन आहे, त्यातले मॅक्सिमम दोन्ही एक तर स्टेटस क्लोजच आहे, दुसरं जे काही आहे ते डिसमिसल स्टेजला आहे. त्यानंतर याचं थोडंसं पोझिशन 3 वर्ष डिले आहे, म्हणजे अजून आपल्याला 3 वर्ष वेट करावे लागेल. बाकी प्रोजेक्ट चांगला आहे, एरिया चांगला आहे आणि जो काही प्लॅनसुद्धा चांगला आहे. प्रत्येक फ्लॅटला जे काही आहे बाल्कनी अवेलेबल आहे. तर तुम्ही हे स्वतःचा थोडासा ॲनालिसिस करा. आपण खूप सारे सिरीज बघितल्या, तुम्ही त्याही व्हिडिओ बघितले असेल, तुम्हाला त्याच्यातूनही थोडासा अंदाज आला असेल की ॲनालिसिस कसं करायचं. जे काही तुमचे कन्सर्न असतील, कमेंट्स असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की अजून कोणती एखादी स्कीम आहे जीला तुम्ही प्रेफरन्स देणार असाल त्या स्कीमबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण त्यावरही थोडंसं ॲनालिसिस करूया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू. प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण ज्या काही आपण नवीन स्कीमच्या व्हिडिओ बनवणार आहोत त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ओके, थँक्यू.